नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी असल्यामुळे मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा। आणि आता आपण आपला जास्त वेळ न घेता बातमीच्या स्पष्टीकरणाकडे वळतो आहे। बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। अखेर राज्य सरकारी कर्मचारी यांना मिळणार 2005 पासूनचा लाभ, सरकारची मोठी घोषणा। या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, टायटल आहे, राज्य सरकारी कर्मचारी यांना मिळणार 2005 पासूनचा लाभ, राज्य सरकारची मोठी घोषणा। जाणून घ्या सविस्तर माहिती। तर चला पाहूया सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। 2005 पूर्वीपासून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी। अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला योग्य न्याय। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया समोरील स्पष्टीकरण। सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही, कारण सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे। जुन्या पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे। जुनी पेन्शन योजना ताजी अपडेट, पेन्शन धारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। होय, जुनी पेन्शन योजना लागू होण्याची वाट पाहण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली। वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयाची माहिती पेन्शन धारकांना समजताच आपापल्या जागेवर त्यांनी उड्या मारल्या। 2005 पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजनाचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। 2005 पूर्वी सरकारी कर्मचारी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी 2005 किंवा त्यानंतर सरकारी नोकरी सुरू केली आहे त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहेत। म्हणूनच गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन योजना देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला। सरकारची काय मोठी घोषणा आहे ते पाहूया। गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे। या अंतर्गत 60,000हून अधिक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। याबाबत वित्त विभागाकडून नोटीस बजावण्यात आली असून 1 एप्रिल 2025 पूर्वी सरकारी नोकरीत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे असे सांगण्यात आले। जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाईल, तर नवीन पेन्शन योजनेअंतर्गत असे होत नाही। त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांकडून होत होती आणि ही मागणी मान्य करत गुजरातच्या भूपेंद्र सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली की सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम करतो त्यावर ही जुनी पेन्शन योजना लागू झाली असून निवृत्त झाल्यावर त्यांना मूळ वेतनाचा पेन्शनचा हिस्सा दिला जाईल असे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आला। करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ।